कढीपत्त्याचे फायदे आपल्या सर्वांना माहिती आहेत. केसांसाठी कढीपत्ता खूप उपयुक्त असतो, परंतु तो डायरेक्टली खाता येत नाही. आपण जेव्हाही फोडणीत टाकतो, पोह्यामध्ये घालतो, कढीपत्ता तो आपण हळूच बाहेर काढून ठेवतो. आपल्या पोटामध्ये कढीपत्ता जात नाही, तर त्यासाठी काय करायचं? तर करायची अशी सुंदरशी चटणी, जी की 2 ते 3 महिने टिकते. मी स्नेहा, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे स्नेहा आणि बरंच कायमध्ये. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर कढीपत्ता घेतलाय भरपूर, धुवून वॉश करून घ्यायचं आहे. त्यानंतरनं घ्यायचं आहे अर्ध वाटी खोबरं. तुम्ही प्रत्येक पदार्थ तुमच्या आवडीनुसार क्वांटिटी कमी जास्त करू शकता. मग घेतले अर्धी वाटी शेंगदाणे, नंतर उडीद डाळ, तीही अर्धी वाटीपेक्षा कमी घेतले. थोडेसे घेतलेत फुटाणे आणि एक 6 ते 7 पाकळ्या लसूण घ्या. आवडीनुसार लसूणची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता. आपल्याला पहिल्यांदा व्यवस्थित वॉश करून घ्यायचा आहे कढीपत्ता. ही चटणी तुम्ही 2 ते 3 महिने स्टोअर करू शकता, त्यामुळे जास्त क्वांटिटी घेतली कढीपत्त्याची तरीही चालेल. यानंतरनं आपल्याला एका पॅनमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि या तेलामध्ये आपण जी काही साहित्य घेतलं आहे ते आपण छानसं भाजून घेणार आहोत. पहिल्यांदा मी घेतले शेंगदाणे, त्याला मस्तपैकी खरपूस भाजून घेते आणि भाजून घेतल्याच्या नंतरनं याला बाजूला काढून घ्यायचे. तुम्ही विदाऊट तेलसुद्धा सर्व काही भाजून घेऊ शकता. मी थोडंसं तेलाचा वापर करत आहे, तुम्ही टाळू शकता, कोरडंही भाजून घेऊ शकता. थोडीशी उडीद डाळही मग याच्यामध्येच छानपैकी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि यालाही त्याच डिशमध्ये काढून घेतले. त्यानंतरनं फुटाणे तेही छान भाजून घ्यायचे, जास्त करपू द्यायचे नाही आहेत. मग आपल्याला घ्यायचेत लसणाच्या पाकळ्या आणि 2 चमचे जिरे, तेही छानसे भाजून घेतल्याच्या नंतरनं जे आपण खोबरं घेतलं होतं त्याला लालसर रंग येईपर्यंत छान खरपूस भाजून घ्यायचे. असा सुंदर रंग आल्यानंतरनं आपण तेही काढून घेतोय. त्यानंतरनं आपण जे वॉश करून घेतला होता कढीपत्ता तो आपल्याला छान भाजून घ्यायचे. तर हा कढीपत्ता आपण वॉश केल्यानंतर ओला असतो, तर आपल्याला कळत नाही की आपण किती वेळ याला भाजायचं आहे. त्यातलं संपूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे आणि हा पूर्ण कोरडा होतो आणि याच्यात असा आवाज पण येतो. या व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्षात येईल आवाज. नंतरनं दोन्हीही आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्याच्या नंतरनं जे आपण कढीपत्ता भाजून घेतला आहे तो आणि जे काही बाकीचं सारणासाठीचं आपण भाजून घेतले ते दोन्हीही आपल्याला काय करायचं आहे, एकत्र घेऊन वाटून घ्यायचे. याच्यामध्ये आपल्याला आपल्या चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि मिठाबरोबरच आपण याच्यामध्ये थोडंसं तिखट देखील ॲड करणार आहोत. लाल तिखट ॲड करते मी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. मी 2 चमचे लाल तिखट ॲड केलं आहे. हवं तर तुम्ही आणखीन थोडं लाल तिखट ॲड करू शकता. याच्यामध्ये दुसरं काहीही जिन्नस घालण्याची गरज नाही आहे. एवढंच तुम्ही व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि मग याला मिक्सरवरती बारीक वाटून घ्या. एकदम मोकळी सुटसुटीत चटणी झाली पाहिजे. सगळं सारण आणि जो कढीपत्ता आहे तो थंड झाल्यानंतर वाटून घ्या. तुम्ही गरम असताना वाटून घेतला तर चटणी जी आहे ती चिकट होईल. आपल्याला चिकट नको आहे, कारण की जास्त दिवस टिकवायची आहे. तर आपण संपूर्ण एकदम थंडगार झाल्यानंतरनं मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे जोपर्यंत आपलं सारण संपत नाही. आणि यानंतरनं एकाच बाउलमध्ये काढून आपल्याला व्यवस्थित ते मिक्स करायचं आहे, ज्यामुळे की साहित्य जे आहे ते कमी जास्त होणार नाही. तर आपण संपूर्ण व्यवस्थितपणे एकदा फिरवून घेतो. आणखीन एकदा ही चटणी तुम्ही ट्रॅव्हलिंगला पण वापरू शकता किंवा जर तुम्ही बाहेर जाताय तर एकदाच बनवून ठेवू शकता, जेणेकरून घरच्यांना व्हरायटी मिळेल खाण्यामध्ये. हॉस्टेलमध्ये जर तुमची मुले असतील तर त्यांच्यासाठी पण हा छान ऑप्शन आहे. तर आपली सुंदर खमंग अशी चटणी तयार आहे. आता याला आपण एकदम पॅक डब्यामध्ये भरून
ठेवू शकतो. 2 ते 3 महिने ही चटणी छान राहते. रोज 1 चमचा चटणी तुम्ही तुमच्या जेवणामध्ये समाविष्ट केला तर तुमच्या तब्येतीला एक खूप लाभदायक ठरेल. तुमच्या केसांसाठी तर छान आहेच, तसेच जर घरी कोणाला शुगरचा त्रास असेल तर त्यांच्यासाठी पण कढीपत्त्याची चटणी खरंच खूप छान ठरते. तर तुम्ही अशी चटणी नक्की करून पहा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कळवा. कमेंट बॉक्समध्ये तुमचे मत नक्की सांगा. आपण भेटूयात अशा आणखीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.